हॅलो एव्हरीवन. आज मी विषय घेऊन आली आहे सण आणि नाती. पण नाती म्हटली तरीसुद्धा मी आज फक्त एम्फसाईज करणार आहे नवरा बायकोंच्या नात्यावर. तर सण आणि नाती यासाठी की सण हे आपल्याकडे खूप सण असतात आणि सगळ्या सणांना बऱ्यापैकी आपल्याकडे आपण मोठे सण स्पेशली जेव्हा असतात आपल्याकडे तेव्हा मग दिवाळी असू देत, दसरा असू देत, खूप मोठे मोठे हे जे सण आहेत, गणपती आहेत, गौरी आहेत, किंवा ईद असेल, बाकी कुठली अजून सण असतील, ख्रिसमस असेल, तर हे मोठे मोठे जे सण आहेत या सणांना आपल्याकडे भरपूर रिच्युअल्स असतात. आपल्याकडे गेट टुगेदरना महत्त्व आहे खूप सारं. आणि या वेळेला मात्र सगळेजण जमतात एकत्र. शक्य असेल, जवळ राहत असतील, ट्रॅव्हलिंग शक्य असेल, तब्येती ठीक असतील तर नक्कीच जमतात एका छताखाली. जो मोठा मुलगा आहे त्याच्या घरी जमलं जातं, कारण रिच्युअल्स असतात त्यांच्या घरी, किंवा सासू सासरे अजून असतील तर त्यांच्याकडे जमलं जातं. तर जे काही आहे ते आपल्याकडे या रिच्युअल्स वर्षानुवर्ष चालत आलेली असतात. आपल्या सासूबाई, त्यांच्या सासूबाई, त्यांच्या सासूबाई, असं सगळं. किंवा आपण जर अनमॅरिड असू तर आपण बघितलेलं आहे की आपली आईही सगळ्या आणि वडील गोष्ट पाळत असतात. आता सांगायचा उद्देश, मी मुद्द्यावर येते की सण हे साजरे होतातच होतात. मग ते सगळेजण एकत्र असतील काही कारणाने, नसतील काही कारणाने, तरीसुद्धा सण हे प्रत्येक कुटुंबामध्ये साजरे केले जातात. घरामध्ये सगळे सुंदर रिच्युअल्स होतात. घरात छान गोडधोड होतं, खाणं पिणं, सगळा स्वयंपाक होतो, नैवेद्य होतो, सगळं काही अगदी खूप छान असतं. घरामध्ये सुंदर सुवास असतो, जेवणाचा असतो, धूप असतो, आरती असते, सगळ्या गोष्टी असतात. पण काहीतरी खूप मोठं मिसिंग असतं. काय असतं माहिती आहे? ते म्हणजे नवरा बायकोंचं मन मात्र हरवलेलं असतं. आणि हे मी सगळ्यांच्या घरात नाही सांगते, पण बऱ्यापैकी घरांमध्ये या गोष्टी घडतात. माझ्या या करिअरमध्येच नव्हे तर मी पर्सनल आयुष्यामध्ये या गोष्टी बघितल्या आहेत, अनुभवल्या आहेत. आजूबाजूची लोकं बघितलेली आहेत, ऐकलेली आहेत, डोळ्यांनी बघितली आहेत, अनुभवली सगळ्या गोष्टी. तर त्याच्यावरनं आज मला हे बोलावंसं वाटलं, किंवा माझे काही क्लायंट येऊन गेलेले आहेत माझ्याकडे, तर त्यांच्यावरनं मी सांगू शकते. तर या सगळ्या गोष्टी अशा होतात की घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जागेवर असतात, सगळ्या गोष्टी घडत असतात. उत्सव हा साजरा केला जातो, पण ज्या उत्सवमूर्ती असतात ना घरातल्या नवरा बायको, तेही खूप छान सजलेले असतात, छान असतात दोघंही. तिने अगदी नथेपासून सगळा साज घातलेला असेलही, आणि त्यांनीही अगदी सगळ्या छान कपडे घालून तो तयार असेल, सगळ्या गोष्टी होत असतील, पण दोघं हरवलेले असतात आतून. आणि भिरभिरती नजर एकमेकांवर नक्कीच पडते, आणि कुठेतरी एक म्हणतो ना की एक खुट्ट होतं आतमध्ये हृदयात, तिला बघून, त्याला बघून. पण पुन्हा नाराजी येते, पुन्हा असं वाटतं की नाही, मला तिला ते पेन आठवतं, त्यांनी दिलेलं, त्याच्याकडनं मिळालेलं, आणि त्याला ते पेन आठवलं जे तिच्याकडनं मिळालं आहे. तर दोघांच्या अपेक्षा अपूर्ण राहिलेल्या, एकमेकांना दुखावलं गेलेलं, शब्दांनी, कृतीने असेल, काही वागणुकीने असेल, जे काही असेल, किंवा अपेक्षाभंग म्हणतो आपण, त्यांनी असेल. तर कुठलंही कारण असू दे, दोघं एकमेकांना मिस नक्की करतात, अगदी नक्की करतात, पण दोघंही बोलत नाहीत. आता इथे असं होतं की सण साजरा होऊन जातो, उत्सव साजरा होऊन जातो, पण उत्साह मात्र नसतो. आणि बिलीव्ह मी, मी व्हायब्रेशनवर खूप बिलीव्ह करते, आणि तुम्ही सगळेच करत असाल. कारण घरातला उत्सव जरी साजरा होत असला तरी उत्साह तेवढा नसतो जेव्हा आई बाबा मस्त असतात दोघं मूडमध्ये, किंवा आपण नवरा बायको म्हणून जेव्हा मूडमध्ये असतो खूप छान, तेव्हा एक घरातलं वातावरण खूप वेगळं असतं, कॉन्व्हर्सेशन वेगळं असतं, त्याच्यातला स्वर वेगळा असतो, आणि ते व्हायब्रेशनच एकूणच खूप वेगळं असतं. बरोबर आहे? त्यामुळे एखाद दुसरी गोष्ट कमी असेल ना, त्या सणाला एखादी गोष्ट नवीन घेतली गेली नसेल रिच्युअल्सप्रमाणे, अगदी परिस्थिती नाही म्हणून नवीन कपडेही घेतले नाही, मागच्या वेळेसची साडी आहे, मागच्या वेळेसचा जबा कुर्ता आहे, तरीसुद्धा घरात आनंदाचंच वातावरण असतं. रादर द्विगुणित तो आनंद तुम्हाला अनुभवायला मिळतो, कारण बाहेरच्या गोष्टींनी आनंद मिळतोच मिळतो, पण या आतल्या गोष्टी मात्र आपण विसरून जातो की याचं व्हायब्रेशन आणि याचा अफेक्ट मात्र आपल्या मनांवर आणि आपल्या घरावर, आपल्या कुटुंबियांवर नक्की होतो, आपल्या सकट सगळ्यांवर होतो. तर हे व्हायब्रेशन मात्र नक्कीच चेंज झालेलं असतं, आणि खूप सारं चेंज झालेलं असतं.
आणि त्याचा अनुभव आणि अनुभूती आपण घेत असतो आणि तरी आपण कबूल करत नाही. बरं, असे कपल्स माझ्याकडे येतात, पण काही कपल्स त्याच्यातली असं सांगते मी की कन्फ्रंट करणं एक हा भाग असतो नात्यांमध्ये. तो यासाठी करायचा असतो की कन्फ्रंट आपण सगळ्यांबरोबर करत नाही. कोणीही रुसवे फुगवे आपण उगीचच कोणाचेही काढायला जात नाही, कारण आपल्याला समोरची व्यक्ती व्यवस्थित माहिती असते. कोणाचेही रुसवे फुगवे काढायला एखाद दुसऱ्या वेळेला आपण प्रयत्न करू की आपली कुलीग आहे, मित्र आहे, मैत्रीण आहे, शेजार पाजारचे आहेत, जे कोणी आहे लांबचं नात्यातलं सुद्धा असेल तर एखादा फोन करून मेसेज करून बड्डे आहे सोडून दे. पण त्याच्या पलीकडे आपण प्रयत्न करतो का किंवा मेहनत घेतो का? नाही घेत. आणि नाही पण ठीक आहे, एक कुठेतरी थांबलं पाहिजेच, आपण कुठेतरी थांबायलाच हवं. एक बाउंड्री आपल्याला, पण आपण नवरा बायको म्हणून आपल्याला आयुष्य काढायचं एका छताखाली. आणि एवढंच नाही तर आपलं एकमेकांवर प्रेमही असतं. आपण कितीही ते नाकबूल करू, त्यावेळेला राग येऊ, काहीही असो, पण प्रेम नक्की असतं. तर मग कन्फ्रंट करताना मात्र खूप त्रास का होतो? तर का होतो, काही कपल्स इझिली एफर्टलेसली जातात. पहिल्या झटक्यामध्ये त्यांना मिळतं यश त्याच्यामध्ये. काही वेळेला बऱ्याचदा ट्राय करावं लागतं, एकदा दोनदा तीनदा बोलून ट्राय करावं लागतं. काही कपल्स मात्र एकदा दोनदा तीनदाही ट्राय करतात, पहिल्यांदा ट्राय करतात सोडूनच देतात, दोनदा तीनदा ट्राय करतात पुढे, त्याच्यानंतर नावाचं घेत नाहीत. तर असे बरेच अनुभव येतात आणि त्याची कारणंही डिफरंट आहेत, डेफिनेटली डिफरंट आहेत. किती डीपली तुम्हाला हर्ट झालं आहे त्या समोरच्या व्यक्तीकडनं, तुमच्या पार्टनरकडनं, आणि काय प्रसंग आहे त्याच्यावरही डिपेंड करतं ते. पण त्यालाही भरपूर मार्ग आहेत. आणि काही वेळेला काही कपल्स जे आहेत 1 2 3 सेटिंग्स नंतर निघून जातात आणि त्यांना असं वाटतं, काय मॅम तुम्ही सांगताय, म्हणजे याने कुठे काम होत आहेत. आणि सो यू हॅव टू बी पेशंट. कारण कसं होतं, पेशंटली नाही घेतलं, पेशन्स तुम्ही नाही ठेवून पुढे काम केलं त्या नात्यावर, तर हा एक प्रश्न स्वतःला नक्की विचारण्यासारखा असतो. आणि मी तर त्यांनाही सांगते ही गोष्ट की तुम्हाला नातं महत्त्वाचं आहे की ते हर्ट घेऊन तुम्हाला आणि ती तक्रार घेऊन तुम्हाला आयुष्यभर जगायचं आहे. कारण याचा अफेक्ट तुमच्या एकट्यावर होणार नाही आहे, तो तुमच्या पार्टनरवर होणार आहे, तुमच्या मुलाबाळांवर होणार आहे, घरातल्या प्रत्येकावर होणार आहे. आणि मी असं म्हणते की घरातल्या प्रत्येकावर होतो तो, पण तरी ते शेवटी शेवटी त्यांना आयुष्य आहे, त्यामुळे ते बघतात आणि आपलं आपलं आयुष्य जगत असतात. मुलं घरट्यातनं उडून जातात, घरट्यात असली तरीसुद्धा ती त्यांचं आयुष्य जगत असतात. शेवटी तुमच्यावर अफेक्ट होतो त्याचा. आणि आपण एकत्र राहणार असतो, तुम्ही जर सेपरेट होणार असाल तरी माझा सांगण्याचा सल्ला हाच असतो की कन्फ्रंट करा, मोकळे व्हा बोलून, आणि मग तिथे काहीच झालं नाही तर त्याला मार्ग आहेत. आणि मग तुम्हाला वेगळं व्हायचं असेल तरी व्हा, पण बोलून चालून काही गोष्टी खरंच मोकळ्या व्हा आणि कन्फ्रंट करून त्या गोष्टी सॉर्ट आऊट करून मग जमत नसतील पुढे जायला तर मोकळे व्हा, असं माझा सांगण्याचा उद्देश असतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी पर्सन टू पर्सन व्हॅरी होतात. तर डू कॉन्टॅक्ट मी, बिकॉज आय कॅनॉट गो डीप डाऊन इन टू दिस सब्जेक्ट, किंवा कुठल्याही सब्जेक्टमध्ये खूप जास्त डीप डाऊन नाही जाऊ शकत मी, कारण खूप वेगळ्या केसेस येतात, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेले इन्सिडेंट्स वेगळे. सो डू कॉन्टॅक्ट मी इफ यू फील सो. आणि प्लीज असेच जगू नका, घुसमटच जगू नका. तुम्हालाही प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली आणि एकत्र जगताना आनंदी जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तुमचं सगळ्यांचं आयुष्य हार्मोनियसली जावं, असावं आणि टुगेदर असावं, आनंदाचं असावं, असं माझे नेहमी विश असतं. तुमच्या सगळ्यांसाठी बेस्ट विशेस असतात माझे, आणि त्या कायम राहतील. तर डू कॉन्टॅक्ट मी इफ यू फील टू कनेक्ट विथ मी. प्लीज डू कनेक्ट विथ मी माझा नंबर नेहमी देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि सगळे खूप छान राहा, हेल्दी राहा, हसत राहा, आनंदी राहा. थँक्यू सो मच.